तर नवीन सामना यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो वेद 11 टेंबोडे वर्सेस आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये आहे सारा 11 उमरोळी शुभम पाटील हॅली या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले आणि एका साइडला प्रफुल्ल पाटील पीपी मॅन फ्रॉम उमरोळी स्टार्ट ऑफ द मॅच संजयजी पाटील या ठिकाणी दर्शवत असताना सतीजी कुरू दोन एमसी पंच आपल्याला पाहायला मिळतात मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि आदित्य राऊत हे तीन पंच आपल्याला पाहायला मिळतात पहिले षटक हाताळण्यासाठी मिस्टर जयेश पहिला चेंडू हुकचा फटका पाहायला मिळतो चेंडू इनफिल्डच्या वरून निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये वेलकम बाउंड्री 4 धावा येत आहेत एपीएल चौकार तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय शुभम पाटील आता मात्र इरादे पक्के स्पष्ट करत असेल यावेळेला ऑफसाइडला डिफेन्स डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप चांगला मिळाला अन्यथा चेंडू मात्र यावेळेला निघून गेला असता तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर चेतन पाटील मी काशीनाथ दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चेतन पाटील यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे जो ट्रॉफी आहे ती मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात साईनी दे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर दीपक जगरत उषा यांच्याकडून ही ट्रॉफी आणि काशीनाथ दादा पाटील माजी अध्यक्ष जिल्हा ठाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय वाईटच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक या स्पर्धेचे अध्यक्ष आपण पाहू शकाल या ठिकाणी उपस्थित आहेत विशालजी पाटील अग्र प्रीमियर लीग यंदाचं पर्व तिसरा आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुरेख पद्धतीने सुसज्ज मैदान पुन्हा एकदा मात्र खूपच बाहेर वाईटचा इशारा संजय पाटील वळतायत वाईटचा इशारा करत असताना एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय उजव्या हाताने यावेळेला पहिला डिफेन्स फक्त दाखवला जातोय प्रफुल्ल पाटील आतापर्यंत त्यांचा बोलबाला राहत नाहीये मात्र कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल जर संघाला या वेळेला थोडंसं वर काढायचं असेल तर कारण क्लास तर आहे या खेळाडूकडे परंतु ते सातत्य आता मात्र दिसत नाहीये कारण एका खेळाडूला आदरणीय सन्माननीय देवानंदजी पाटील साहेब या ठिकाणी भिवंडीवरून खास करून आलेले आहेत तर त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया प्रभाकर शेठ पाटील यांचे व्याही या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि अमूल्य वेळ देतात वेलकम देवानंदजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर 8 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जतीन किनी आम्हाला दर्शवतात की 3 चेंडूंचा खेळ झालाय सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे निरभ्र आकाश ढगाळ वातावरण यावेळेला ऑफ साइडला फक्त डिफेन्स दिला जातो एकदा वर्जित केली जाईल 9 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू पुढे येतो तत्पूर्वी एकदा येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 9 धावा वेद 11 टेंबोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो प्रथम फलंदाजी करताना सारा 11 उमरोळी विशाल गरत हे सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात ते उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत पालघर चषकाचे आयोजक आणि सनसाई ग्रुपचे आयोजक म्हणून ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून सुरेख पद्धतीने क्लास दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळते डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल 4 धावांकरता दिलीपजी पाटील यांच्या अभिवादनासाठी हा चेंडू निघून जातोय 4 धावा येतात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 रन 13 धावा या ऐकूया आपण डीजेला धावसंख्या 13 रन 13 धावा यावेळेला शुभम पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार बाउंड्री लाईनच्या वरून फेकून दिलाय 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग ह्यूज 6 शुभम पाटील मॅन फ्रॉम सफाळे मैत्री सफाळे आणि ब्लॅकबर्ड सफाळे तसेच आपण पाहतो एनसीसी सफाळे या संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो
राजेजी मात्रे बंटीदादा यांच्या संघामधून जर आपल्याला पाहायला मिळतो धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 19 धावा तब्बल फलकावर। तर पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, कंप्लीट झालंय। तर धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा, द ग्रेट स्टार्ट, अप्रतिम चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकाल। आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अतिशय ग्लॅमर आलंय या खेळाला आणि टेनिस क्रिकेटचा जो क्रेज वाढलाय साता समुद्र पलीकडे हे टेनिस चेंडू यूज केले जातात आताच्या काळामध्ये। भिवंडीमध्ये गेलो तर निवियाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात। एक काळ असा होता की एमआरआयच्या चेंडूवर मात्र कस लागायचा फलंदाजांचा, परंतु आताच्या काळात मात्र क्रिकेट खूप वाढलं गेलंय वेगाने, मात्र झपाट्याने क्रिकेट आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते। चला घाई करा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम। प्रणय पाटील मॅग्निफिसंट प्लेयर जो मुंबई प्रीमियर लीग चांगल्या प्रकारचा हाताळतोय। यंदाच्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर विनायक भुईर अर्नाळा संघाचा रणजी क्रिकेटमध्ये ज्यांनी पदार्पण केलंय आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर हार्दिक तामोरे त्याने सुद्धा मात्र रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय। दोघांचं अभिनंदन। यावेळेला फुलटच चेंडू होता ऑन साईडला, आपण पाहिलं तर चेंडू व्यवस्थित मात्र बॅटवर घेता आलं नाही। प्रफुल्ल पाटील, एक काळ प्रफुल्ल पाटीलने खूप गाजवला, परंतु आतापर्यंत फिटनेस त्यांची मात्र या ठिकाणी थोडासा चिंतेचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेटवरचं अतूट प्रेम तर आहेच नो डाऊट। धावसंख्या 20 रन, 20 धावा आलेले आमचे तमाम क्रिकेट बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये। प्रणय पाटील या ठिकाणी आपण पाहतोय वन साईडला आहे, ज्या पद्धतीने वाइडिश लॉंग ऑनला स्लिप मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ घेतला जातोय, स्लिप पॉइंट शॉर्ट लेग गली। यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॅटचं टॉप पेज, प्रणय पाटील मात्र झेल घेईल का पाहायचं, यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे। या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होत्या, अप्रतिम मॅग्निफिसंट फिल्डिंग। तर आपण पाहतो या ठिकाणी यस पंच काय दर्शवतात, यावेळेला पंचांचा निर्णय तर या ठिकाणी आलेला आहे की यस इट इज अ 6 रन। यस पंच निर्णय काय आहे, 6 रन। दोन मिनिट आपण चेक करतायत या ठिकाणी देवानंदजी पाटील साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकार येतात, तर त्या फलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय। यस चेक करतायत, जरा 2 मिनिटं थांबायचे पंच। यस चेक करतायत। अमित पाटील यस चेक केलेला आहे आणि यस 6 रन, 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यस इट इज 6 रन, 6 धावा। त्या ठिकाणी पंचांचा निर्णय विनोदजी पाटील सरपाडा आणि राहुल सोनार सरपाडा यांच्याकडून मात्र आपण पाहतो प्रफुल्ल पाटील पीपी यांच्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक। तर लगातार 3 षटकार येत आहेत, तर देवानंद पाटील साहेब प्रभाकर शेठ पाटील यांचे व्यायी आहेत आणि या ठिकाणी उपस्थित झालेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा त्यांचा पाहायला मिळतो आणि ते 500 रुपयांचं पारितोषिक लावतायत 3 षटकारांसाठी। तर यावेळेला आपण पाहिलं तर क्लीन बॉलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम सुरेख पद्धतीने ही डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि धावसंख्या 26। तर मी प्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण देवानंद पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या भारतीय संस्कृतीचा वारसा हस्तगत आपल्याला पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतात कॅमेरामॅन अनुराग चव्हाण।
मायेची शाल आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावसंख्या 26 3 चेंडूंचा खेळ झाला. शुभम पाटील याच्या खेळाला पूर्ण विराम लागत असताना आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन भुईरे सुद्धा आमच्या मुख्य मंचावर आहेत. आयकोस्माई चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते सचिन माळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 रन 26 धावा या फलकावर यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र भेदून निघून जातोय. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी 4 धावा येत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर जतीन गिनी आम्हाला दर्शवतात की 30 धावा या फलकावर. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर स्काय टच केबल विजन चॅनल नंबर 101 आणि 800 HD जी आहे ती मात्र एडव्हान्स सफाळे पालघर माहीम पारगावला सुद्धा मात्र ही आपण पाहतोय स्पर्धा प्रत्यक्षात आपण घर बसल्या लाईव्ह सुद्धा पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो बॅटची स्नेक लागून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातो शॉर्ट लेगला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 30 रन 30 धावा. यावेळेला ऑफ साईडला जागा पडून खेळायचा प्रयत्न फसतोय. यावेळेला निरंजन या फलंदाजाचा बॅक टू द डगआउट 30 धावा या फलकावर. विनोद पाटील यांच्याकडून आपण पाहतोय सरपाडा राहुल सोनार सरपाडा यांच्याकडून मात्र आपण पाहतोय की लगातार 3 षटकारांसाठी प्रफुल्ल पाटील यांच्याकडे 5000 रुपये तर 500 रुपये देवानंद पाटील साहेब भिवंडी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. तर सारा 11 उमरवडी वर्सेस वेद 11 टेंबुडे असा सामना आपण पाहतोय. तर एका साईडला शिवतेज फायटर्स पारगाव गावदेवी स्पोर्ट चांदीप दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन या आणि त्यानंतर टॉस साठी रेडी राहायचंय. जास्तीत जास्त वेळ दौडू नका मित्रांनो कारण आतापर्यंत आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. सामना क्रमांक जर आपण पाहिला तर 5वा जो सुरू आहे. अजून 5 सामने यानंतर आपल्याला खेळवायचे आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन 30 धावा या फलकावर. सुसज्ज असं मैदान. गोलंदाज दीपेश स्वतः ओनरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 रन 30 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. चला घाई करा जरा प्लीज. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश भक्ती ग्रीन्स एंड कडून शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. हुकचा फटका पायाचा चेंडू मात्र यावेळेला सीमारेषेच्या पलीकडे जाईल का या सिटीचं 4 रन 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 34 रन 34 धावा. रन. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. शॉर्ट चेंडू होता. हुकचा फटका. यावेळेला मात्र क्लीन बॉल स्ट्राईक डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि यष्टांचा वेध घेत फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 34 धावा. फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. नाईस डिलिव्हरी. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि त्या गॅप मधून मात्र चेंडू यावेळेला क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये शिवतेज फायटर्स पारगाव आणि गावदेवी स्पोर्ट चांदीप. दोन्ही सन्मान्य जयजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांच्या समवेत अहमदनगरवरून खास करून या मॅचचा ज्या पद्धतीने आपण पाहतोय
वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत त्यांचे सहकारी. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 34 रन. 2 चेंडूचा खेळ झालाय. दीपेश एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणून ओळखला जातो आणि तेच मात्र या ठिकाणी सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. साईडला फलंदाज प्रीतम अप्रतिम सुरेख लवली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बालचंद्रजी कोडू पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर. तसेच आनंद चौधरी गौरव केने असतील, दिलीप पाटील साईडला विश्वास पाटील येतात. गोलंदाजी मार्कवर राईट मोडतो. विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला पाहिला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच मात्र यावेळेला सहमत नाहीयेत. हाऊ इज दॅट मात्र या ठिकाणी अपील केली होती, परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी अपील फेटाळून लावले गेले आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आग्री प्रीमियर लीग 2020 चा ही थरार रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सर्व आग्री बांधव या स्पर्धेला वळालेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत आयोजकांच्या वतीने. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चाचपडतोय जरा क्रीज मध्ये, कारण आतापर्यंत वेद 11 टेंबोडे हा संघ थोडासा कुठेतरी पडझड करताना पाहायला मिळतोय. तुषार पामाळे आणि तसेच रोशन पाटील यांचा संघ. रोहित किनी पर्पल कॅपचे हकदार आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 34 रन. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुरेख. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने 5 चेंडू निर्धाव. क्या बात आहे दीपेशजी. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिर 34 रन. 34 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले टिचून मारा या ठिकाणी केला गेलाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 34 रन. 34 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा हे कंप्लीट झालाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. पुन्हा एकदा गोलंदाज त्यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो फ्लिक केला जातो. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 35 धावा. 35 रन. ऑन साईडला आपण पाहतोय 6 धावा येतात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 47. तर 3 चेंडूंचा खेळ झाला आणि अजून एक षटकार येतोय तर देवानंद पाटील साहेब भिवंडी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ केनी या ठिकाणी उपस्थित झाले. समाजसेवक त्यांचं आगमन झालं. त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण साहेब व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47 रन. 47 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि ज्या अनुषंगाने मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकाल.
आज रुपेशजी पाटील माकणे हे मात्र वेळ देतात या स्पर्धेला. यावेळेला क्लीन बॉल, सुरेख डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. यष्ट्या मात्र या ठिकाणी थोडेसे सोडून खेळण्याचा प्रयत्न केला, सफल झाले होते आणि पाहत राहिले. या ठिकाणी यष्टी उद्ध्वस्त केली जाते, वाकवली जाते. फलंदाज प्रीतम याच्या खेळीला पूर्ण विराम. चौथ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि प्रथम फलंदाजी करताना वेद 11 टेंबोडे संघ 47 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला जातोय. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू. तर 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. जतीन गिरी आम्हाला दर्शवतात की 47 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज प्रथमेश, सुपर बॉलिंग. फुलटॉस चेंडू मात्र यावेळेला अमन याच्या खेळाला पूर्ण विराम लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल आणि 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रणय पाटील मात्र यावेळेला जयेश याला कॉलिंग केलं होतं की मी घेतोय, परंतु जयेश मात्र यावेळेला कॉन्फिडंटली होते. तुमचं कॉलिंग खूप महत्वपूर्ण भूमिका असते आणि या ठिकाणी फलंदाज बाद होताना 47 धावा, 4 षटक एकंदरीत कंप्लीट झालेत. आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील, तुम्हाला सर्वांचे लाडके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अमूल्य वेळ देतात या स्पर्धेला. त्यांच्या समेत प्रभाकर शेठ आपल्याला पाहायला मिळतात. प्रभाकरजी पाटील साहेब, प्रतिमा क्रिकेटवरचा जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी. त्यानंतर देवानंद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, दोन्ही संघाचे कर्णधार या गावदेवी स्पोर्ट चांदीप संघाचा कर्णधार रोहित किनी या ठिकाणी शिवतेज फायटर्स पारगाव संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. शेवटचं षटक असेल आणि या षटकांपर्यंत आपण येणं खूप गरजेची गोष्ट आहे. विशाल पाटील यांचा संघ पाहायला मिळतो, जे अध्यक्ष आहेत. अग्रे प्रीमियर लीग 2020 चं हे शानदार आयोजन. 1 वर्ष एक्झॅक्टली वाट पाहावी लागते या स्पर्धेला. 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. म्हटलं की 365 दिवस, 1 वर्ष. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47, 47 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भक्ती ग्रीन्स एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी वैभव पाटील, मॅन फ्रॉम नवसाई चा हा खेळाडू आपण पाहतोय. वेलकम मनोज गरत, ट्रक 81 त्यांचं लकी आकडा म्हणून ओळखलं जातो. रुरू पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत असताना सुपर डिलिव्हरी. ही ताकद आहे या गोलंदाजाची. वैभव पाटील क्रिकेटवरचा जिव्हाळा आतापर्यंत जपतोय आणि चांगली फिटनेस जरूर मात्र या ठिकाणी जपतोय. कारण आताचा भाग जर आपण पाहिला तर आताच्या खेळाडूंमध्ये फिटनेस हा खूप चिंतेचा विषय झालाय. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला, फुलटॉस चेंडूला मात्र या ठिकाणी जरूर भिरकावून दिले 6 धावांकरता आणि 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 53 रन, 53 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 53 रन. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 रन. या वेळेला जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने वैभव पाटील फ्लाइटम उर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय गणेश श्याम यांचा आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 53 धावा, 4 चेंडूंचा खेळ झाला. वेद 11 टेंबोडे थोडीशी पडझड जरूर करतोय, परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी मोठी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बिल सोडली जाते 30 यार्ड सर्कलच्या बाउंड्री लाईन जवळ आपण पाहतो अगदी मधोमध आणि धावांची गती स्कोरबोर्डवर ठप्प राहते, स्थिर राहते. सिग्नल मिळत नाहीये. वेद 11 टेंबोडे संघाची बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळते. कारण जेव्हा तुम्ही पहिल्या मॅच पासून पकड निर्माण करतात त्यावेळेला मात्र तुमचा होप्स वाढतात आणि अग्री प्रीमियर लीग कोणत्याही लीगच्या मॅचेस जर विचार केला तर तुम्हाला गुणतालिकेमध्ये खूप पॉइंट टेबल मध्ये खूप जोर द्यावा लागतो. तुमचा रन रेट, तुम्ही किती विकेटने जिंकतायत, किती विकेटने हारतायत हे सुद्धा मायने राखतं. तुम्ही किती 6 षटक 5 षटकांमध्ये किती षटकांमध्ये तो स्कोर अचीव करतात हे सुद्धा खूप मायने राखतं. म्हणून गुणतालिका ही खूप पॉइंट टेबल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं IPL आपण पाहतो दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण या लगेच टॉस कडे जाणार आहोत. मी आदरणीय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते
या पुढील मॅचचा टॉस व्हावा ऑन साइडला एकदा वर्जित केली जाते. मी आदरणीय सन्मान्य देवानंदजी पाटील साहेब यांना विनंती करेन, जे प्रभाकर शेठ पाटील यांचे वयू आहेत आणि या ठिकाणी भिवंडीवरून खास करून या मॅचचा अमूल्य वेळ देतात या मॅचला अग्री प्रीमियर लीगला. तरी आपण टॉस कडे जाणार आहोत. दोन संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी देवानंद पाटील साहेब आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. खास करून भिवंडीवरून या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. तर या आपण टॉस करणार आहोत. कॉइन स्पिन होते. छाप म्हणून आलेला आहे भावेश पाटील. यस, इट इज अ हेड. थँक्यू सर. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यायचा. भावेश, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मोस्ट फॅक्टर इम्पॉर्टंट ऑफ टॉस असतो आणि टॉस जिंकलेला आहे. तर काय निर्णय काय असेल आपला? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करतील. क्षेत्ररक्षण करताना 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा हेतू असेल? 50+. आणि आता काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस केलेले आहेत? नाही, जी आहे तीच टीम. विशाल पाटील अगोदर पण खेळला, आता पण खेळेल. आता पण खेळणार आहे. आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा हाताळतोय रोहित किनी, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? नक्कीच फिल्डिंग घेतली असती, क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आणि आता मनाच्या विरोधात खेळायचं. 5 षटकांमध्ये जी टोटल आपण पाहतोय खेळपट्टीवर, 5 षटकांमध्ये काय माइंडसेट असेल आपला? 80+ करण्याचा प्रयत्न. नक्कीच आज पर्पल कॅपचा हकदार ठरला गेलाय. कसं फील होते तुला? नक्कीच चांगलं वाटतं. गेल्या वर्षी सुद्धा तसाच मला एक मान होता, तोच मान मी कायम राखण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच स्वतः आयोजक आहेत. अजून काय इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतील पुढच्या वर्षामध्ये? पुढच्या वर्षी बघूया. पुढच्या वर्षी नक्कीच. धन्यवाद रोहित किनी. तर चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गावदेवी स्पोर्ट. चांदीप वॉन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण. थँक्यू. तर चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय लवकरात लवकर. वेळ न दवडताना अग्री प्रीमियर लीग 2020 हे शानदार नियोजन आपण पाहू शकाल. चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. सातत्यपूर्ण खेळाडू मात्र वाट पाहत असतात या स्पर्धेला. तुषार किनी मैदानाच्या आतमध्ये ज्यांची स्पर्धा येते 22, 23, 24, 25, 26 वैतरणा गटमध्ये 4 संघांना अजूनपर्यंत एंट्री मिळेल. तर आपण लवकरात लवकर जो प्रवेश शुल्क आहे, जो ऍडव्हान्स आहे, तो मात्र तुषार किनी यांच्याकडे देऊन आपला संघ प्रवेश करा. त्यानंतर एक संघातून फक्त 2 ते 3 संघ राहिलेले आहेत. ते सुद्धा मात्र आपण प्रवेश शुल्क जो काही असेल तो मात्र ऍडव्हान्स देऊन आपण बुक करा. असे 6 ते 7 संघ फक्त राहिलेत. बाकी पॅकअप झालाय शेड्यूल. 12 संघांना प्रत्येक दिवसामध्ये मात्र जरूर स्थान दिले गेले. आणि याच मैदानात ती स्पर्धा मात्र येते 22 ते 26 जानेवारी. तर सामन्याला सुरुवात होतोय. 56 धावांचं लक्ष्य, 55 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा निसर्गाच्या सानिध्यात 55 रन्स टू विन. प्रणय पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी मुंबई प्रीमियर लीग हाताळली. त्यांचे पिताश्री खूप सपोर्टेबल आहे, शशिकांत पाटील म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. उमरोळी आज विशाल जे करत असतील हे सुद्धा मात्र त्यांना कॉपरेट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. पालघर चषकाचे आयोजक. पालघर चषक म्हटलं तर संदीप परदेशी असतील, भाल्या मामा असतील आणि सर्व ऑल टीम पाहायला मिळते. अजित पाटील असतील, सचिन गावड असतील, विशाल गरत त्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. पहिला चेंडू ऑफ साइडला आपल्याला पाहायला मिळतो. लाफ केला जातो. इनसाइड आउटचा फटका. हा क्लास आहे या फलंदाजाचा. चेंडू मात्र यावेळेला 1 बाउन्स ओव्हर द रूट. 4 धावा
आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. लगातार 3 षटकार येत आहेत. तर देवानंद पाटील साहेब भिवंडी यांच्याकडून 500 रुपये, तर लगातार 3 षटकार येत आहेत. तर विनोद प्रजापती आरके इलेक्ट्रॉनिक वालिव यांच्याकडून 1000 रुपये. यावेळेला वेगवेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाहीये आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेला करण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीप फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय जवळजवळ फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. शेवटच्या मोमेंटला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण गणेश श्याम यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहतोय स्लॉक स्वीपचा फटका. मात्र शुभम पाटील आणि प्रीतम थोडा दोघांमध्ये एक तालमेल मात्र कमी पाहायला मिळाला. एक धाव येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, कधी कधी मोठी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये सहजगत्या पार केली जाते. असा रेकॉर्ड झाला टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. अप्रतिम सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडूचा यावेळेला आपण पाहतोय ऑफ्टमच्या बाहेर जतीन यावेळेला चेंडूला पिच करतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. जतीन पुन्हा एकदा शॉर्ट गली शॉर्ट मिड ऑफ सिली मिड ऑफ पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिझन स्क्युअर लेग शॉर्ट लेग गली प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा तो फलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. विजयासाठी 55 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना या ठिकाणी आपण पाहू शकाल धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती एकंदरीत 8. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटचा टू लागतोय चेंडू सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव सहजगत्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरीने धावसंख्या पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर सारा 11 उमरोळी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 या धावसंख्येवर. इथून विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. कधी कधी मोठी धावसंख्या ही सहजरित्या पार केली जाते. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असाच मात्र एक सामना पाहायला मिळाला. आदर्श सरपंच चषक 2020 मांचर पुणे या ठिकाणी मात्र 8 षटकामध्ये 157 धावा समोरच्या प्रतिस्पर्धी संघाने ठेवल्या गेल्या होत्या. शिवसह्याद्री पबल या संघाने आणि त्या मात्र सहजगत्या पार केल्या. महाराणा मानगर या संघाने ज्यामध्ये उस्मान पटेलची वादळी खेळी 34 चेंडू 131 धावांचं ज्याने योगदान दिलं आणि त्या 8 षटकांमध्ये परिपूर्ण 157 धावा पूर्ण केल्या. हा एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. ज्या वेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग झाली 14, 15, 16 डिसेंबरला ऐतिहासिक पवनसुत नवलीच्या मैदानात सुद्धा एक रेकॉर्ड प्रस्थापित झाला. 117 धावा मात्र 5.3 चेंडूंमध्ये त्या सहजगत्या पार केल्या गेल्या आणि राहुल आयरेने काय कमालीची फलंदाजी केली होती. आक्रमक पवित्रा म्हणून ओळखला गेला चिंचगर या संघाचा. धनंजय स्पोर्ट्स चिंचगर या संघाचा अप्रतिम जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. थोडीशी घाई करा जरा प्लीज. स्वप्नील लक्कीनी आपल्याला पाहायला मिळतो. भविष्य नावाने सुद्धा ओळखला जातो. 9 धावा पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि पहिलं षटक समाप्ती अखेर धावसंख्या 9. चला घाई करा अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. लक्षात घ्यायचंय आज परेश पाटील यांची मात्र वर्णी लागली जाते. बामणपाडा संघाचे खेळाडू आहे ते ऍज अ फिल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक निरंजन पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाहीये.
एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचली जाते. 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी स्वप्नील किडे खूप इम्प्रूव्ह केलंय या गोलंदाजाने यंदाच्या वर्षामध्ये. हाय आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते, कारण तुमचा जो मात्र आपण पाहतो नॅचरल डिलिव्हरी असणं खूप गरजेची गोष्ट असते. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय उजव्या हाताने. यावेळेला पाहिला प्रणय पाटील फक्त आता प्रणय पाटील राहिलेले नाहीये तर ब्रँड आहे. 6 धावा मॅग्निफिसंट शॉट, स्टँड अँड डिलिव्हरी शॉट. 6 धावा मनगडाच्या साहाय्याने मात्र चेंडूला वळवलं गेलंय डीप मिड विकेटला. 6 धावा येत आहेत. या ऐकूया डीजेला. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सुपर शॉट पाहायला मिळाला, मॅसिव्ह हिट. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा मात्र अचूक पद्धतीने स्वप्नील कौतुक करेन, कारण 75% असे गोलंदाज असतात की षटकार आल्यानंतर मात्र वाईट जरूर येतो, परंतु इथे मात्र कौतुक करेन की त्या लेंथला विसरलेले नाहीये. लगेच इम्प्रुव्हमेंट गोलंदाजी केली जाते. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. यावेळेला पहिला ओव्हरपिच चेंडू होता. पुन्हा एकदा आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी एक्झॅक्टली अजित जाधव आणि दिलीप भगत, देवानंद पाटील, प्रभाकर शेठ पाटील यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून येते. आणि तसेच आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत काशीनाथ दादा पाटील यांच्या स्वागतासाठी 6 धावांकरता मॅग्निफिसंट शॉट. जो मुंबई प्रीमियर लीग हाताळतोय, जो खेळाडू आपण पाहतो लेदरचे धडे गिरवतोय, अशा प्रकारचा हा खेळाडू आज समाजासाठी योगदान देतोय. ऑन साइडला पुलचा फटका, पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. अजून एक षटकार येतोय तर जरूर या ठिकाणी आपण पाहू. विनोद प्रजापती यांच्याकडून 1000 रुपये आणि तसेच जर आपण पाहिलं तर देवानंद पाटील भिवंडी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या तब्बल 28 धावा. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील किनी 3 षटकार आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये. यावेळेला मात्र ऑन साइडला एक धाव वर्जित केली जाईल. अमन मात्र पुढे सरसावते, तत्पूर्वी एक धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. आणि सारा 11 उमरोळी या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 29 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 26 धावांचं लक्ष. चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 26 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. लगेच तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर लगेच आणायचं आहे गोलंदाजीसाठी. तर या ऐकूया तत्पूर्वी आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर 2 षटकांचा खेळ अखेरीस 14.50चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 18 चेंडू आहेत तुमच्याकडे आणि 18 चेंडू मध्ये 26 धावा हे सामन्याचं समीकरण. इथून मात्र विकेट फॅक्टर डॉट चेंडू खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. गड्यात जवळजवळ 2:03 झालेत. आपण सामना क्रमांक जर आपण पाहिला तर 5वा सामना यावेळेला ऑन दी अप खेळला गेला. फ्लॅट 6 येताना आपल्याला पाहायला मिळेल का यस पंचांचा निर्णय येतो. यस इट इज अ 6 रन 6 धावा. ही ताकद आहे प्रणय पाटील या फलंदाजाची. चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा खेळाडू आपण पाहतो. सातत्य. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आणि ते मात्र या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल ठासून भरलंय. मिस टायमिंग जरूर झालाय. चेंडू मागे निघून जातोय. पायाचे 2 क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करताय. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 39 धावा. विजयासाठी 16 धावांचं लक्ष आता मात्र समोर राहिलं गेलंय. आमचे तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत, जाणकार आहेत, सुज्ञ क्रीडा समीक्षक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय मनापासून आयोजकांच्या वतीने.
वेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. हुकचा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि चेंडू वन बाउन्स ओव्हर द रूट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 43 रन. 12 चेंडूमध्ये झुंजार जिगरबाज खेळी आपल्याला पाहायला मिळते. प्रणय पाटील याच्या बॅट मधून 40 धावा या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि धावांची गती स्कोरबोर्डवर तब्बल 43 रन, 43 धावा. षटकार चौकारांची आतषबाजी, धावांचा रती यावेळेला मात्र येतोय तो प्रणय पाटील याच्या बॅट मधून. गेल्या वर्षात मी या खेळाडूला सातत्यपूर्ण फलंदाजी करताना पाहिलं. 3 अर्धशतक आमच्या डोळ्यासमोर मी पाहिले होते. यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पाहायचं कोणी क्षेत्ररक्षक नाहीये का, परंतु कॉटन बोल्ट जतीन या ठिकाणी जरूर विकेट सफलता मिळवतोय. आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 43. विजयासाठी आता 12 धावांचं लक्ष समोर असेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया डीजेला. तर धावांची गती 43 धावा, 43 रन. कॉटन बॉलचा विचार केला तर 40,185 चेंडू मात्र फेकले अनिल कुंबळेने. लेग स्पिनर, भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक, आणि जवळजवळ 67 वेळा त्याने कॉटन बॉल घेतले. त्याचा रेकॉर्ड होता. यावेळेला मात्र बॅटचा टॉप एज प्रीतम कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तर जबरदस्त जतीन इज ऑन हॅट्रिक वर पोहोचला जातोय. थोडासा उशीर जरूर होतोय, परंतु चांगल्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी हाताळलं जातंय. आज ग्रामीण दुर्गम भागामध्ये मात्र खेळाडू तयार होत आहेत, ही मात्र महत्वाची बाब आहे. कारण त्यासाठी व्यासपीठ खुलं करून दिलंय लीगच्या मॅचेस पासून. कारण इंडियन प्रीमियर लीग IPL ला जशी सुरुवात झाली तसं प्रत्येकाचं स्वप्न निर्माण झालं की मी त्या लेवल पर्यंत खेळावं. प्रथमतः तो गावातून खेळण्यास सुरुवात होते, त्यानंतर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, त्यानंतर महाराष्ट्रात, आणि त्यानंतर आपण पाहतो की इंटरनॅशनल लेवल पर्यंत खेळतायत. आणि आज स्वप्न निर्माण झालंय की मुंबई प्रीमियर लीग तरी निदान खेळावं. परंतु टेनिस चेंडूच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटला खूप महत्व देणं खूप गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या माध्यमातून. तेव्हा तुमचा जो सराव खूप महत्वपूर्ण भूमिका असते. धावांची गती जर आपण पाहिली तर 43 धावा, 43 रन. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून मात्र शिक्षणाला विसरून चालणार नाहीये. सध्याची कुरुप यांनी मात्र आम्हाला जी स्पर्धा दिली होती प्रहार चषक, अमोल म्हात्रे यांची इंटरव्ह्यू घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की विक्रोली संघाचे एक बेताज खेळाडू आहेत. त्यांनी सांगितलं शिक्षण ही खूप महत्वाची भूमिका आहे. तुम्ही सॅटर्डे संडे खेळा नो डाऊट, परंतु इतर वेळेला मात्र शिक्षणाकडे पाठ फिरू नका, कारण करिअर तुमचं शिक्षणामुळे मात्र घडत असतं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण पाहतो ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली जाते, एकदा अर्जित केली जाते. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 44 रन. आदरणीय सन्माननीय मधुकर पाटील गुरुजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नौसेवरून ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. तर धावांची गती स्कोरबोर्डवर 44 धावा. त्यांच्या समवेत तुषार किनी त्यांचे आजोबा आहेत. आणि या ठिकाणी उपस्थित होताना मधुकरजी पाटील गुरुजी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. 44 विजयासाठी 11 धावा, 12 चेंडू 11 धावा. अजून सुद्धा मात्र अवघं म्हणून चालणार नाहीये, कारण क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहिलं असेल की भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 12 चेंडू 11 धावा, 11 धावा 12 चेंडू. एका साईडला सारा 11 उमरोळी, तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय वेत 11 टेंबोडे. या दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, अस्तित्वाची लढाई, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध मात्र कोण जिंकेल. कधी कधी आयुष्यात म्हटलं जातं की आयुष्यात जोखीम पत्करा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल, हराल तर मार्गदर्शन कराल. ही जडणघडण मात्र स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून झाली. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मात्र चान्स घेतला होता, जोखीम पत्कारली होती. आकाश मॅन फ्रॉम माकने, एक चांगला कबड्डीपट्टू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मातीतला खेळ म्हणजे कबड्डी आपण पाहतो होतो तो. आणि ज्या पद्धतीने आकाशाला पाहिलंय. धावांची गती स्कोरबोर्डवर लेग बायच्या स्वरूपात 45 रन, 45 धावा. काही मिनिटातच ऑस्ट्रेलिया आणि भारत वानखेडे स्टेडियमवर पहिला एक दिवसीय सामन्याला सुरुवात होईल. 2:30 वाजता मात्र पहिला चेंडू फेकला जाईल. ते सुद्धा मला अपडेट देतील नितेश पाटील युट्यूबच्या माध्यमातून. आज विराट कोहलीने मात्र लोकसत्ताच्या
पेपरमध्ये स्टेटमेंट दिले की मी 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज आहे, कारण त्यांचा परफॉर्मन्स पाहता तिन्ही फलंदाज बेटर अँड बेस्ट आहेत. मॅच स्टार्ट झाले. भारतीय संघाची फलंदाजी 29 वर 1 गडी बाद झालाय. तर ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतो जतीन पुढे सरसावतो. जतीनने मात्र चांगला परफॉर्मन्स सातत्य राखलाय या खेळाडूने. एकदा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 46 रन. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं खूप गरजेची गोष्ट. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं खूप गरजेची गोष्ट आहे. जसं वर्ल्ड कपच्या माध्यमातून भारतीय संघाकडून थोडीशी पाठ फिरवली होती रवींद्र जडेजा, परंतु रवींद्र जडेजाने त्या 42 ते 44 धावा किती चांगल्या प्रकारच्या रोखल्या. यावेळेला ऑन साईडला करारा प्रहार. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर आकाश नावाचा कडक शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. फ्लॅट 6. 6 धावा. तर विजयासाठी अजून सुद्धा 9 चेंडू आणि 3 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट शुभम पाटील. हॅली वेळेला मात्र आकाश एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. थोडासा स्विंग या ठिकाणी आहे. ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर मातीने बनवलेली आहे आणि शेणाने खास करून सारवलेली ही खेळपट्टी पाहायला मिळते. आणि खरं कौशल्य तुम्हाला याच खेळपट्टीवर दाखवता येतं, कारण आताचं क्रिकेट जर आपण पाहिलं फास्ट क्रिकेट आलंय. सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टी तयार झालेल्या आहेत आणि तिथे गोलंदाज मात्र कौशल्य आपलं दाखवू शकत नाही. एकदा वेते बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. स्निक जरूर लागली गेली होती. एकदा वेत असताना संघ जाऊन पोहोचतो फलकावर. सारा 11 उमरोळी हा संघ 53 धावा. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय तो सारा 11 उमरोळी या संघाकडून. प्राक्तन केनी एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून जो लेदर क्रिकेटचा क्लास आहे या खेळाडूकडे काल मॅन ऑफ द मॅच त्याने जरूर घेतली गेली. शिवनसईतून बिलॉंग करतो. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर हॅली. शुभम पाटील ऑन साईडला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. या चेंडूवर 2 धावा घेण्याचा इरादा आहे का पाहायचा आहे. हे आना करता करता या वेळेला एकाच रुळावर 2 गाड्या आल्या. कॉलिंग चांगलं झालं नाही आणि त्यासाठी मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम असणं खूप गरजेची गोष्ट. आणि फलंदाज बाद होतोय. सामना लेव्हल झालाय. मात्र विजयासाठी एका धावेची आवश्यकता असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम आगरी प्रीमियर लीग 2020. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 54 धावा. तर राजू गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजेंद्र अर्थातच राजू मॅनपॉम साखरे. वेळेला स्विचच्या पद्धतीने आपण पाहतोय. स्विच हिट आणि खेळ खल्लास होताना आपल्याला पाहायला मिळतो. हस्तांदोलन करायचंय आपण. सेकंड करा. तर विन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी संघ सारा 11 उमरोळी च्या संघामध्ये सौरभ नवसई संघाचं त्याचं सुद्धा वर्णी लागली जाते. जरूर त्याला सुद्धा संधी दिली जाईल का पाहायचंय. गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. तर 13 चेंडूमध्ये 40 धावा करणारा फलंदाज आपण पाहतोय. ज्या पद्धतीने त्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी बहरली. प्रणय पाटील गोज टू मॅन ऑफ द मॅच. तर आकाश पाटील आपण यायचं जरा. साहिल पाटील आपल्याला या ठिकाणी वाट पाहतायत.
तर आदरणीय सन्माननीय कैलाश पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या.